आज मौजे वाळूज या ठिकाणी खरीप हंगामामध्ये जे आपण प्रात्यक्षिक घेणार आहोत त्याचाच एक भाग म्हणून वाळूज या ठिकाणी प्रकाश सापळ्यांचा वापर याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी आपण ठेवलेलं आहे। तसं पाहायला गेलं तर हीर असेल, रांजा असेल, त्याच्यानंतर सोनी महिवाल असेल, ह्या प्रेमी युगलांच्या जोड्या आपल्याला माहित आहेत। त्यांना एकमेकांबद्दल इतकं आकर्षण होतं की ते त्यांच्या प्रेमामध्ये अखंड बुडाले होते आणि समाजाची पर्वा न करता त्यांनी एकमेकाच्या प्रेमासाठी त्या ठिकाणी जीव दिला। कीटकांचंही तसंच असतं। कीटकांना प्रकाशाचं आकर्षण फार असतं। संध्याकाळच्या टायमाला प्रकाश ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी हे कीटक जात असतात, त्या प्रकाशाकडे आकर्षित होतात आणि त्या प्रकाशाच्या कडला घोंगावायचं काम हे कीटक करत असतात। हेच लक्षात घेऊन हुमणी अळीच्या नियंत्रणासाठी प्रकाश सापळ्याचा वापर असो किंवा इतर पिकांमधील जे उपद्रवी कीटक आहेत त्यांच्या नियंत्रणासाठी प्रकाश सापळ्यांचा वापर कशा पद्धतीने करावा याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी आपण आयोजित केलेलं आहे। त्यासाठी शेतकरी बांधव या वाळूच्या या ठिकाणचे उपस्थित आहेत। आता पहिल्यांदा बघू हुमणीच्या नियंत्रणासाठी प्रकाश सापळ्यांचा वापर कसा करावा आणि त्याचे रिझल्ट कशा पद्धतीने आपल्याला मिळतात। आता हुमणी अळी ही ऊस पिकामधली अत्यंत घातक आणि उपद्रवी अशी अळी आहे। बऱ्याच लोकांना हुमणी अळीबद्दल माहिती आहे। हुमणी अळी आपल्याला ओळखता येते। हुमणी अळी साधारणतः 30 ते 60% पर्यंत विविध स्टेजमध्ये आपल्या पिकाचं नुकसान हे करू शकते। तर वळव्याचा पाऊस झाल्यानंतर हुमणी अळीचे जे प्रौढ भुंगेरे आहेत ते जमिनीमधून वरी येतात आणि आपल्या शेताच्या बांधावर असणारे लिंब, कडुलिंब असेल, बाबळ असेल, ह्या झाडावर जाऊन बसतात। त्या ठिकाणी मॅटिंग होतं आणि नंतर आपल्या जमिनीमध्ये हुमणी अळीची मादी जी आहे ती 60 ते 70 अंडी घालते। हुमणी अळीचा जीवनक्रम जर आपण पाहिला तर पहिल्यांदा अंडी, त्याच्यानंतर अळी, त्याच्यानंतर कोश आणि त्याच्यानंतर पतंग अशा प्रकारचा जीवनक्रम आहे। सगळ्यात महत्त्वाची उपद्रवी स्थिती जी आहे ती हुमणीची अळी अवस्था आहे। ही अळी अवस्था शेतासाठी किंवा पिकासाठी अत्यंत घातक आहे, त्याच्यामुळे आपलं मोठं नुकसान होतं। परंतु हुमणीचं जर प्रभावी नियंत्रण करायचं असेल तर प्रौढ अवस्थेमध्येच हुमणीचं नियंत्रण आपल्याला चांगल्या पद्धतीने या प्रकाश सापळ्याच्या माध्यमातून करता येईल। त्यासाठी काय करायचं आहे, शेतामध्ये कडुनिंब असेल, बाबळ असेल, याच्या खाली एक 2 फूट बाय 2 फूट आकाराचा त्या ठिकाणी खड्डा खोदायचा आहे। त्याच्यामध्ये प्लास्टिकचा कागद अंतरून घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये पुरेसं पाणी ओतायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये केरोसिन नसेल तर पेट्रोल नसेल तर डिझेल किंवा एखादं कीटकनाशक त्या ठिकाणी तुम्ही टाकायचं आहे। त्याच्यानंतर बांबूच्या साहाय्यानं अशा पद्धतीची रचना करून पाण्यापासून 1 फूट उंचीवर त्या ठिकाणी बल्ब लावायचा आहे। 100 वॅटचा बल्ब असला तरी तो चालू शकतो। आता संध्याकाळी 6 नंतर 6 ते 9च्या दरम्यान हे हुमणीचे पतंग आहेत हे बलाकडे आकर्षित होतील आणि त्याच्या भोवती घोंघून नंतर ते पाण्यामध्ये पडतील। पाण्यामध्ये पडल्यानंतर तिथंच ते मरतील। अशा पद्धतीने जर आपण ह्या प्रौढ कीटकांचं जर नियंत्रण त्या ठिकाणी केलं तर पुढे होणारे जे नुकसान आहे ऊस सारख्या पिकामधलं ते आपण टाळू शकतो। फक्त एकट्या दुकट्याने त्या ठिकाणी प्रात्यक्षिक करून किंवा प्रकाश सापळा बसून ते नियंत्रित येणार नाही, तर आपल्याला समूह स्वरूपामध्ये, एक चळवळ स्वरूपामध्ये पूर्ण गावामध्ये ज्या ज्या ठिकाणी ऊसाचं क्षेत्र आहे त्या ठिकाणी अशा प्रकारचे प्रकाश सापळे लावणं गरजेचं आहे। 1 हेक्टर क्षेत्रासाठी 1 प्रकाश सापळा त्या ठिकाणी लावण्यात यावा आणि कृषी विभागातर्फे सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येत आहे की स्वयंपूर्तीनं आपल्या शेतामध्ये अशा प्रकारचे प्रकाश सापळे बसून हुमणी या किडीचा आळा घालण्यासाठी सर्व सामूहिक प्रयत्नांची आपण त्या ठिकाणी प्रयत्न करू आणि ह्या अळीवर नियंत्रण मिळवायचा आपण प्रयत्न करू। धन्यवाद। राम राम।